तर नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो, आज पुन्हा आपले नव्याने एकदा स्वागत आहे शेत शिवार या यूट्यूब चॅनलवरती। तरी आपल्या डिमांडीवरती आज पुन्हा आपण एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे पळ्याचा। तरी शेतकरी मित्रांनो, आपला जिल्हा छत्रपती संभाजीनगर। तरी आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की कापसाच्या नुकसानीवरती आपण हा व्हिडिओ खास करून आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे। छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये लगातार आज 8 दिवस झाले मित्रांनो, पाणी हा कायम चालूच आहे। तरी आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की हा कापूस पाण्याने खूप जास्त ओला आणि सडलेला आहे। एका झाडाला कमीत कमी 50 ते 60 अशी कैरी आहे शेतकरी मित्रांनो। हे बघू शकता आपण, झाडाला 50 ते 60 अशी कैरी आहे आणि त्याच्यामध्ये 25 ते 30 कैरी अशी ही फुटलेली आहे। तरी हा कापूस पाऊस आल्यामुळे येसू शकलो नाही, तरी त्याच्यामुळे इतके नुकसान झालेले आहे। हे बघू शकता आपण व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे। कापूस हा आपण पाऊस पडल्यामुळे येसू शकलो नाही, तर सर्व नुकसान झालेले आहे शेतकरी मित्रांनो। हे बघू शकता, पूर्ण कापसाची पूर्ण घाण झालेली आहे, पूर्ण पाणी गेलेले आहे त्याच्यात। आता आपण व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आपण एक बोंड पिळलेला आहे, त्या बोंडामधून खूप जास्त पाणी निघत आहे, कारण की आणि खालून सर्व 2-2 4-4 अशा कैऱ्या सर्व सडून गेलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो। आणि वरती जे राहिलेले आहे ते खूप पाण्याने असे खाली लोळून त्याच्यामधून ते उगून येत आहे पुन्हा। हे बघू शकता आपण व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे बघू शकता। कपाशी एक क्वालिटी एक नंबर होती मित्रांनो, पण ते पाण्यामुळे ती खूप सर्व खराब होऊन गेलेली आहे। आता हे बघू शकता आपण, काहीच उरलेलं नाही त्याला, सर्व आलेलं पुन्हा आपण काहीच करू शकत नाही। लाल्या हा रोग त्याच्यावर आला होता, त्याच्यानंतर पाण्याने खूप नुकसान करून टाकली। खालून आपण बघू शकता बोंड ही पिवळं पडून गेलेलं आहे आणि त्याच्यातून कोंबही निघत आहे। हे बघू शकता आपण व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे बघून घ्या। हे बघू शकता, पुढे पण बघू शकता आपण। तरी शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओवरती आपले एक विचार हे आपल्या शेतकरी बांधवांना कळवण्यासाठी एक कमेंट नक्की करा। हे बघा आपण व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे बघू शकता, शेतकऱ्यांचे काहीच हाल हे बघितल्या जात नाही आहे। हे बघू शकता आपण सर्व माझ्या शेतकरी मित्रांपैकी आहे। तरी शेतकरी मित्रांनो, आपल्या व्हिडिओवर काय एक सुझाव असेल तर तो नक्की कमेंटमध्ये नक्की आणि खरंच कळवा, मनापासून कळवा शेतकरी मित्रांनो। हे बघू शकता आपण, इतका भारी प्लॉट जमला होता, पण तो पावसामुळे आपण काहीच नाही करू शकत याला। हे बघा आपण पूर्ण व्हिडिओ बघून घ्या। आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आणखी 5 तारखेपर्यंत पाणी सांगितलेलं आहे। हे बघा आता पूर्ण कापसाची बोंड हे खाली लोळत आहे, याच्यावर आपण काय सुझाव देऊ शकता। तरी आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तरी एक लाईक सबस्क्राईब नक्की करून द्या। हे बघा आता सर्व म्हणजे आलेला तोंडी घास हा सर्व हिसकून घेतला जात आहे। हे बघू शकता आपण, हे बघा सर्व खाली लोळत आहे शेतकरी मित्रांनो। हे लाल्या रोग आल्यामुळे